नमस्कार. न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना सर्वप्रथम विजयादशमी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा. दसऱ्याचा हा सण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचा वर्षाव करो आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये सदैव तेवत राहो हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण पुन्हा एकदा. 1 नोव्हेंबर रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये न्यूज डंकाच्या दसरा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यामध्ये न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांनी नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे. कार्यक्रम चुकवू नका, कार्यक्रम विसरू नका. दसरा म्हटलं की महाराष्ट्राला फक्त 2 मेळावे आठवतात. एक तर शिवतीर्थावर होणारा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा आणि नागपूरच्या रेशीम बागेत होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव. बाकी अन्य काही छोटे मोठे दसरा मेळावे होतात, परंतु महत्त्वाचे हे 2 मेळावे. शरद पवारांचा तसा दसरा मेळाव्याशी काही संबंध नाहीये, परंतु यंदाच्या वर्षी युवा संघर्ष यात्रेला हिरवा कंदील दाखवण्याच्या निमित्ताने शरद पवारांनी पुण्यामध्ये एक मेळावा घेतला आणि याच विषयावर बोलणार आहोत. नमस्कार, मी दिनेश कांजे, आपण बघताय न्यूज डंका. पुढील वर्षी देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या बरोबर विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी त्यांच्या फुटलेल्या पक्षातील त्यांच्या वाट्याला जो तुकडा आलाय त्या तुकड्यामध्ये जाम फुंकण्याआधी कंबर कसलेली आहे. शरद पवारांच्या पक्षाने पुणे ते नागपूर अशा 800 किलोमीटर लांबीच्या युवा संघर्ष यात्रेचं नियोजन केलेलं आहे. या यात्रेचं नेतृत्व शरद पवारांचे नातू रोहित पवार हे करणार आहेत. या मेळाव्यात शरद पवारांनी नेहमीप्रमाणे जोशपूर्ण भाषण केलं. महायुती सरकारला जर सत्ता हाती ठेवायची असेल तर संघर्ष करणाऱ्या युवकांकडे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिला. ही यात्रा अद्याप निघालीच नाहीये, परंतु सरकारला कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय मागे करावा लागला हे या यात्रेचं यश आहे, हा दावा सुद्धा शरद पवारांनी केला. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणारी ही 45 दिवसांची यात्रा नेमकी कोणासाठी? पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी की लोकांच्या भल्यासाठी? पवारांच्या तिसऱ्या पिढीचा हा संघर्ष नेमका कोणासाठी? असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती आणि ही सत्ता गमावल्यानंतर ठाकरे पिता पुत्रांनी शिवसंवाद यात्रा, शिवबंधन यात्रा, महाप्रबोधन यात्रा अशा विविध प्रकारच्या यात्रा काढल्या, निर्धार मेळावे घेतले. रोहित पवारांना सुद्धा त्यांच्या पक्षाच्या प्रकृतीप्रमाणे या यात्रेचं नामकरण लोकशाही यात्रा, लोकशाही बचाव यात्रा, घटना बचाव यात्रा अशा प्रकारे करता आलं असतं, परंतु त्यांनी या यात्रेचं नामकरण युवा संघर्ष यात्रा असं केलेलं आहे. त्याचं नेमकं कारण काय? याचं कारण एकच आहे. कारण संघर्ष यात्रा म्हटलं की महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी दिलेला दणका आठवतो, महाराष्ट्रात झालेला सत्तापालट आठवतो. संघर्ष यात्रा म्हटली की लोकांना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. मुंडे यांनी 1994 मध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली होती आणि या यात्रेने जनतेमध्ये इतकी धग निर्माण केली की तत्कालीन काँग्रेसचं सरकार धराशायी झालं. या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एखाद्या नेत्याने शरद पवारांना लक्ष केलं. शरद पवारांचे माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध आहेत अशा प्रकारचे आरोप करून महाराष्ट्रामध्ये धुरळा उडून दिला. शरद पवारांनी वर्षानुवर्ष कष्ट करून निर्माण केलेली पुरोगामी आणि अभ्यासू नेता ही प्रतिमा धुळीच मिळवली. 1994 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी ही यात्रा काढली होती आणि त्याच्या ठीक 1 वर्ष आधी 12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि या यात्रेमुळे लोकांच्या मनामध्ये जो संताप होता त्या संतापाची धग प्रचंड वाढली. राज्यातल्या काँग्रेस सरकारचं पतन झालं, काँग्रेस सरकार धराशायी झालं आणि राज्यामध्ये पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं शिवशाही सरकार आलं. शरद पवारांनी त्यांच्या पक्षाने काढलेल्या यात्रेचं नामकरण युवा संघर्ष यात्रा असं करून राज्यामध्ये सत्ता परिवर्तन घडवण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट केलेला आहे. 1994 मध्ये जेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती तेव्हा त्यांचं वय 45 होतं. शरद पवार तेव्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. त्या शरद पवारांचं वय आज 83 आहे, तरी सुद्धा या वयात त्यांना संघर्ष करावा लागतोय आणि शरद पवारांनी स्वतः या युवा संघर्ष यात्रेचं नेतृत्व केलं असतं, परंतु वय हा एक फार मोठा फॅक्टर असतो. निवडणुकीच्या राजकारणात कधीतरी एखाद्या पावसात भिजणं सोपं असतं, परंतु 800 किलोमीटर लांबीच्या यात्रेचं नेतृत्व करणं हा एक पूर्णपणे वेगळा विषय आहे. संघर्ष यात्रेमुळे गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा लढवय्या नेता अशी झाली. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांमध्ये मुंडे यांची गणना होऊ लागली. संघर्ष यात्रेच्या दरम्यान गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यांमध्ये मुक्काम केला, लोकांशी मुक्त संवाद साधला
आणि भाजपला राज्यामध्ये एक मजबूती प्रदान केली. दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांची प्रतिमा अशी आहे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला राजकारणी, घराणीशाहीमुळे झालेला नेता, आणि ही प्रतिमा बदलण्याआधीच बहुधा युवा संघर्ष यात्रेचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. रोहित पवारांना ना आमदार बनण्यासाठी संघर्ष करावा लागला, ना सत्तेची फळ चाखण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी, सत्ता पालट करण्यासाठी रोहित पवार संघर्ष करतायत. ही लोकांच्या दृष्टीने खूप चांगली बाब आहे. 1994 साली गोपीनाथ मुंडेंनी जी संघर्ष यात्रा काढली होती, त्या संघर्ष यात्रेने महाराष्ट्रातलं काँग्रेसचं सरकार घालवलं. आता ज्या पवारांच्या विरोधात मुंडेंनी ती यात्रा काढली होती, त्या पवारांचे नातू महाराष्ट्रातलं महायुती सरकार घालवण्यासाठी नव्याने एल्गार करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून आमदार आणि नेत्यांचा ओघ सातत्याने अजित पवारांच्या दिशेने चाललेला आहे आणि हा ओघ वाढतोय. त्यामुळे युवा संघर्ष यात्रेमुळे राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल का, हा खूप दूरचा प्रश्न आहे. उरला सुरला पक्ष एकसंध राहील का आणि शिल्लक असलेली टाळकी सुप्रिया सुळे यांच्या सोबत राहतील का, हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि हे जरी झालं तरी त्याला युवा संघर्ष यात्रेचं यश निश्चितपणे म्हणता येईल. या युवा संघर्ष यात्रेचा चेहरा शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना बनवण्यात आलेला आहे. परंतु रोहित पवार जरी या यात्रेच्या पुढे पुढे असले, रोहित पवार हे जरी या 800 किलोमीटर लांबीच्या यात्रेचं नेतृत्व करत असले, तरी सुद्धा हे थोरल्या पवारांचं शक्ती परीक्षण आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये याबाबत कोणतीही शंका नाही आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.